एक कासव होता आणि एक गरुड होता. गरुड माहिती आहे गरुड? तर कासव याची गती कशी असते? थोडी हळू असते. आणि गरुड काय करते? उंच उडते. खूप भरारी उंच घेतो गरुड. मग असाच तो गरुड त्या कासवाला भेटतो आणि म्हणतो, का रे काय कासवा, काय तुझी गती, चालला हळू 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 पाय मोजत मोजत चालतो. मी बघ कसा उंच उडतो, भरारी घेतो आकाशामध्ये, उंचावर जातो आणि खाली पण येतो, पटकन शिकारही करतो. बघ माझी गती किती फास्ट आहे, किती वेगवान आहे मी, आणि तू बघ किती स्लो आहेस, किती हळूहळू चालतोस. यावर कासव काहीच बोलला नाही. दुसऱ्या दिवशी परत गरुड आला. कासवाला म्हणाला, अरे तू किती हळू चालतो. मग कासवाला मात्र राहवलं नाही. कासव त्याला म्हणालं, हे बघ माझी गती जरी कमी असेल तरी पण मला कुठे जायचं आहे हे पक्क माहिती आहे, त्यामुळे तू मला माझ्या गतीविषयी काहीही बोलू नको. मग एक दिवस जंगलामध्ये सगळे पशु पक्षी एकत्रित होतात. मग हे दोघं जणसुद्धा तिथे असतात. हे दोघेजणसुद्धा तिथे असतात. कोण कोण? कासव आणि गरुड. सर्वजण त्या गरुडाचं गुणगान गातात. वा गरुड खूपच उंच भराऱ्या मारतो, शिकार अशी चुटकीसरशी शिकार करतो. कासवाचा एक वेढा असतो, हा गरुड 10 वेढे मारून जाईल, एवढा गरुड वेगवान आहे. कासव शांतच होता. कासवावर कशाचाही परिणाम पडत नव्हता. कासव एकच म्हणाला, बाबा रे मला माझी गती मान्य आहे आणि मला कुठे जायचं हे माहिती आहे, मला गरुडाशी काही घेणं देणं नाही. मग असंच एक दिवस त्या जंगलामध्ये सोसाट्याचा वारा सुटतो. एकदम वादळ होते, विजा कडकडतात आणि प्रचंड वादळ त्या जंगलामध्ये येते. असं झाल्याच्या नंतर गरुड वर आकाशामध्ये उडत असते, परंतु एवढ्या वादळामध्ये त्याला उडणं शक्य असते का? लगेच तो खाली येते आणि खाली आल्याच्यानंतर सहारा शोधते, निवारा शोधते. तेव्हा आपला कासवाला माहीत असते कुठे जायचं. तो हळूहळू हळूहळू हळू आपल्या राहायच्या ठिकाणावर गेला. परंतु जाता जाता मध्येच तो गरुड भेटला. अरे कासव दादा खूपच सोसाट्याचा वारा आहे, वर मला उडता येत नाही, मला थोडंसं तुझ्यासोबत येऊ दे ना. कासव म्हणाला चल. आणि कासवाने काय केलं, त्याला आपल्या निवाऱ्यामध्ये घेऊन गेला आणि वादळ शांत झाल्याच्यानंतर दोघेही बाहेर आले. मग कासव म्हणालं, बाबा रे वेग महत्त्वाचाच आहे, यामध्ये शंका नाही, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे, दिशा आणि वेळ. तुम्हाला कुठे जायचं आहे हे माहिती पाहिजे आणि त्याची सुरुवात कशी करायची, कुठून करायची हे तुम्हाला माहिती पाहिजे, आणि वेग हा त्याच्यानंतरचा भाग येतो. दुसरी गोष्ट ही शिकायची की कितीही उंचावर आपण जरी गेलो ना तरी आपलं नातं जमिनीशीच असते, हे विसरू नको. तू जरी उंचावर उडला तरी वर तुला कुठे बसायसाठी किंवा निवाऱ्यासाठी जागा नाही, तुला यावं लागते खाली झाडावरच, आणि झाडं कुठे आहेत? जमिनीवरच आहेत. त्यामुळे हवेमध्ये नक्की उडावं माणसाने, परंतु नको इतका गर्व करू नये. म्हणजेच काय, या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायचं आहे? तुमच्या वेगापेक्षाही तुमची दिशा आणि तुमचा योग्य वेळ तुम्हाला माहिती पाहिजे. तिसरी गोष्ट ही शिकायची की ज्याचा त्याचा वेळ व्यवस्थित असते, त्याच्या परीने तो बरोबर असतो. आपली तुलना इतर कोणाशीही करायची नाही. कासव गरुड होऊ शकणार आहे का? गरुड कासव होऊ शकणार आहे का? कासवाला जर म्हटलं गरुडासारखं उडणार आहे का? गरुडाला म्हटलं कासवासारखं तू पाण्यामध्ये पोह, तर पोहेल का तो? म्हणजे गरुड कासवासारखा पोहणार नाही आणि कासव गरुडासारखा उडणार नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी योग्य असते. आपण स्वतःला कधीही दुसऱ्याशी तुलना करायची नाही.